या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत दामिनी तिच्या गावाकडील एका मुलासोबत फोनवर बोलत असते आणि त्याला सांगत असते की काळजी करू नको, तुझ्या नोकरीचं काम होईल. आणि त्याच वेळी आदित्य त्या ठिकाणी येतो. तर दामिनी लगेच याविषयी त्याच्यासोबत बोलायला जाते. मात्र आदित्य त्या ठिकाणी आल्यानंतर पारूसुद्धा त्या ठिकाणी येते आणि तिला पाहून आदित्य तर तिच्यामध्येच हरवून जातो. पारूसुद्धा हसतच त्याच्याकडे पाहत असते आणि तिचे कानातले त्याला दाखवत असते. त्यामुळे आदित्य तर खूपच खुश होतो आणि एकटक तिच्याकडेच पाहत राहतो. तर इकडे दामिनी त्याला सांगत असते की माझ्या गावाकडून एक मुलगा येणार आहे, त्याच्या नोकरीचं काम आपल्या कंपनीमध्ये होईल का? आणि त्यावर आदित्य पटकन हो बोलून जातो. त्यामुळे दामिनी खुश होते आणि तेथून निघून जाते. तर इकडे पारू किचनमध्ये येते. तिला सतत आदित्यने तिच्यासोबत घालवलेले सगळे क्षण आठवत असतात, त्यामुळे ती आनंदात असते. तर दुसरीकडे आदित्य ऑफिसला जाण्यासाठी निघालेला असतो, पण त्याला असा भास होतो की पारूसुद्धा त्याच्यासोबत गाडीत बसलेली आहे. त्यामुळे तर तो खूपच खुश होतो आणि गाडीकडे लक्ष द्यायचं सोडून पारूकडेच बघत बसतो. दुसरीकडे पारूच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सावित्रीला आश्चर्य वाटतं. ती तिला विचारत असते की पारू बाळा काय झालं? तर पारू काही बोलत नाही, फक्त सावित्रीला घेऊन नाचू लागते आणि मग तिला आदित्यने गिफ्ट म्हणून दिलेला कानातला दाखवते आणि प्रेमाने मिठी मारते. तर दुसरीकडे प्रीतम हसतच प्रियाकडे जातो आणि तिला सांगतो की दादाला ना खरंच वेड लागलं आहे. त्यामुळे प्रिया विचारते की काय झालं? तर प्रीतम म्हणू लागतो की दादा ना खूपच खुश आहे, म्हणजे त्याने खुश राहावं असं वाटतं मला, पण त्याच्या या खुश असण्यामागं काहीतरी वेगळंच कारण आहे. तर प्रिया विचारते काय कारण? तर प्रीतम म्हणू लागतो की मी सुद्धा दादासारखाच वागत होतो जेव्हा मी तुझ्या प्रेमात होतो. आणि ते ऐकून प्रिया म्हणते म्हणजे आत्ता तुम्ही माझ्या प्रेमात नाही आहे का? आणि तितक्यात पारू त्या ठिकाणी येते आणि ती सुद्धा मुद्दाम प्रियाला म्हणू लागते की काय बोललात तुम्ही? प्रीतम सर तुमच्यावर प्रेम करत नाही का? आपण आता बघूयाच यांच्याकडे. आणि त्या दोघींचं बोलणं ऐकून प्रीतम घाबरून म्हणतो की अरे यार हे काय चाललंय तुमचं? मी दादाबद्दल बोलत होतो. त्यामुळे पारू विचारते की काय झालं आदित्य सरांना? तर प्रीतम तिला विचारू लागतो की पारू तुला खरंच माहीत नाही का दादाला काय झालं आहे ते? अगं त्याच्या वागण्यावरून तर असं वाटतंय की तो कोणाच्या तरी प्रेमात पडलाय आणि तू तर त्याची बेस्ट फ्रेंड आहे ना, त्याने तुला नक्कीच सांगितलं असणार. आणि ते ऐकून पारू लाजून खाली मान घालते, पण मग त्यानंतर भानावर येत म्हणते की नाही मला तर काही माहिती नाही. तर प्रिया प्रीतमला म्हणत असते की जर आदित्य दादा खरंच कोणत्या मुलीच्या प्रेमात पडले असतील ना, तर ही किती चांगली गोष्ट आहे. आणि त्यावेळी प्रीतम म्हणतो की हो प्रिया, मात्र आई दादाला घेऊन किती पॉझिटिव्ह आहे माहिती आहे ना तुला. आणि आता त्या अनुष्काच्या बाबतीत जे काही घडलं त्यानंतर तर ती दादासाठी ज्या मुलीची निवड करेल ना, ती मुलगी खरंच सर्व गुण संपन्नच असायला हवी असा तिचा आग्रह असेल. आणि त्यावेळी प्रिया म्हणते की तुम्ही काळजी करू नका, आदित्य दादांना जर खरंच कोणती मुलगी आवडली असेल ना, तर आपण त्यांचं आणि तिचं नक्की लग्न लावून देऊ आणि या सगळ्यामध्ये आपण त्यांना मदत करू. त्यावेळी प्रीतम म्हणतो की हो नक्की. तर प्रिया पारूला विचारते की तू सुद्धा आमची मदत करशील ना? आणि त्यावर ती सुद्धा हो म्हणते. दुसरीकडे अहिल्या आणि मोहन त्यांच्या मीटिंग्सविषयी बोलत असतात आणि तितक्यात मोहनला समजतं की एक पत्रकार अहिल्याची मुलाखत घेण्यासाठी त्या ठिकाणी आलाय. खरं तर अहिल्या त्या मुलाखतीसाठी तयार नसते. मोहन तिला म्हणतो की दिशाच्या प्रकरणामध्ये पत्रकारांनी आपल्याला खूप मदत केली आहे, आता उगाच बाहेर चुकीचा मेसेज जायला नको, त्यामुळे आपण ही मुलाखत देऊयात. आणि त्यासाठी अहिल्या तयार होते. मग तो पत्रकार आतमध्ये येतो आणि मुलाखतीला सुरुवात करतो. तो सगळ्यात आधी तर अहिल्याला विचारतो तुम्ही तुमच्या मोठ्या मुलासाठी म्हणजे आदित्य सरांसाठी ज्या मुलीची निवड केली होती त्या मुलीने तुम्हाला फसवलं हे असं आम्हाला कळलं आहे, हे खरं आहे का? आणि त्याचा असा प्रश्न ऐकून अहिल्या खूप चिडते. मोहन देखील त्या माणसाला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण मग अहिल्याच म्हणते की थांब मोहन. आणि मग ती त्या माणसाला त्याच्या प्रश्नाचं योग्य ते उत्तर देत म्हणते की हो बरोबर आहे. तर तो माणूस म्हणतो की तुमच्या लहान मुलाच्या बाबतीत सुद्धा असंच काहीतरी घडलं होतं, म्हणजे तुमच्या दोन्हीही वेळची निवड चुकली असं म्हणता येईल ना? आणि ते ऐकून अहिल्या म्हणते की हो असं म्हणता येईल, मी दोन्ही वेळेस मुली निवडायला चुकले. तर तो माणूस सरळ असंच म्हणू लागतो म्हणजे तुम्ही बिझनेस तर चांगला करता, पण तुम्हाला माणसं ओळखता येत नाही. आणि ते ऐकून अहिल्या म्हणते की कसं आहे ना, आपल्या आयुष्यात जो माणूस येतो म्हणजे त्यामध्ये अगदी तुम्हीसुद्धा येता, ते आपल्या आयुष्यात चांगल्याच उद्देशाने आले आहेत असं आम्ही समजतो आणि तसंच त्यांच्याशी वागतो. पण मग काही काळानंतर हे लोक त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात करतात. त्या दोन्हीही मुलींच्या बाबतीत असंच घडलं, पण आता त्यांना त्यांच्या कर्माची योग्य ती फळं मिळाली आहेत.
त्यानंतर तो पत्रकार अहिल्याला विचारतो की तुम्हाला तुमच्या मोठ्या मुलासाठी एखादी गरीब घरातली मुलगी का नको आहे. आणि त्यावेळी अहिल्या म्हणते की आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी योग्य जोडीदार मिळावा अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. आणि मला असं वाटतं की तुम्हालासुद्धा असं नक्कीच वाटत असणार. माझा मुलगा आदित्य उच्च शिक्षित आहे, इतकी मोठी कंपनी तो सांभाळतो, मग त्याला त्याची योग्य जोडीदार मिळायला हवी असं वाटणं काही चुकीचं आहे का. आणि मग त्यानंतर तो पत्रकार पुन्हा तिला आदित्यच्या लग्नाबद्दलच काही प्रश्न विचारायला जातो. पण त्यामुळे अहिल्या चिडते आणि म्हणते की मला माझ्या आदित्यसाठी सर्व गुण संपन्नच मुलगी हवी आहे. आणि मग ती रागातच तेथून निघून जाते. तर मोहन त्या पत्रकाराला म्हणतो की एवढी मुलाखत बस झाली, तुम्ही या आता. आणि मग तो देखील ऑफिसला जातो. दुसरीकडे दामिनीने ज्या माणसाला गावावरून बोलावलेले असते तो तिला कॉल करून सांगतो की मी इथे तुमच्या ऑफिसमध्ये आलो आहे आणि मी आदित्य सरांना तुमचं नाव सांगितलं, त्यांनी लगेच मला नोकरी दिली. खरंच तुमचे खूप आभार. आणि ते ऐकून दामिनी खुश होते. मात्र मग त्यानंतर तिला पारू घाईघाईने कुठेतरी जाताना दिसते आणि ती त्या माणसाला लगेच असं सांगते की तू त्या ऑफिसमध्ये पगार तर त्यांच्याकडून घ्यायचा, मात्र काम माझं करायचं. मी जे जे सांगते ना ते सगळं तू करायचं. आणि मग ती त्या माणसाला सांगते की आत्ता पारू नावाची एक मुलगी ऑफिसमध्ये येईल, ती तिथे येऊन काय करते, कोणाला भेटते हे सगळं मला सांग. आणि त्यावर तो हो म्हणतो. दुसरीकडे आदित्य त्याच्या केबिनमध्ये असताना पारू त्या ठिकाणी येते. आदित्यला तर आधी असं वाटतं की त्याचा भास आहे, त्यामुळे तो दुर्लक्ष करतो. पण जेव्हा त्याला समजतं की पारू खरंच आली आहे तेव्हा तो खूपच खुश होतो. पारूने त्याच्यासाठी डबा आणलेला असतो. देखील प्रेमानेच आदित्यकडे पाहत असते. त्यानंतर आदित्यला एक अर्जंट मेल पाठवायचा असतो, त्यामुळे त्याला लगेच जेवण करता येत नाही. तर पारू लगेच त्याला म्हणू लागते की आदित्य सर, तुम्हाला असं वाटतं ना की कोणीतरी तुम्हाला स्वतःहून भरवावं. तर आदित्य म्हणतो हो. तर पारू पुढे म्हणते की मग मीच भरवावं असं वाटत नाही का. तर आदित्य त्यावरही पटकन हो बोलतो, त्यामुळे पारू खुश होते. पण मग आदित्य म्हणतो की नाही नाही पारू, असं काही नाही, तू का मला जेवण भरवशील ना. तर पारू म्हणते की ठीक आहे, मग जाते मी इथून. तर आदित्य तिला थांबवत म्हणतो की नाही पारू, तू प्लीज चिडू नको, तू मला जेवण भरवलं तर चालेल मला. आणि मग त्यानंतर पारू लगेच आदित्यच्या जवळ जाते आणि प्रेमाने त्याला जेवण भरवायला सुरुवात करते. तर तो लाजूनच खाली मान घालतो आणि त्याचं काम करायला सुरुवात करतो. तर दामिनीचा तो माणूस हे सगळं काही पाहत असतो आणि मग तो लगेच दामिनीला कॉल करतो आणि त्याने जे काही बघितलं आहे ते तिला सांगतो. तर दामिनीची खात्रीच पटते की ही पारू नक्कीच आपल्या आदित्याला आता नादी लावणार. त्यामुळे मग ती त्या माणसाला सांगते की त्या दोघांचं जे काही सुरू आहे ना त्याचा व्हिडिओ काढून मला पाठव. इकडे आदित्यला जेवण करताना ठसका लागतो. तर पारू लगेच त्याच्या पाठीवरून हात फिरवते, त्याला पटकन पाणी प्यायला देते, त्याला प्रेमाने शांत करते आणि पुन्हा जेवण भरवायला सुरुवात करते. पण हे सगळं काही त्या माणसाने रेकॉर्ड केलेलं असतं आणि मग तो व्हिडिओ दामिनीला पाठवतो आणि ते सगळं पाहून दामिनीला तर धक्काच बसतो. तर इकडे पारू आदित्यला म्हणत असते की आदित्य सर, मी तुमच्यासाठी किती जेवण घेऊन आली आहे आणि तुम्ही म्हणताय की तुमचं झालं, असं कसं चालेल, प्लीज तुम्ही जेवण करून घ्या. तर आदित्य तिच्याकडे बघत म्हणत असतो की पारू, आज मी खरंच तृप्त झालो. त्यामुळे पारू विचारते म्हणजे. तर आदित्य म्हणतो की काही नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आदित्यचं जेवण झाल्यानंतर तो पारूला त्याच्या केबिनमध्ये बसवतो आणि मग स्वतः तिला जेवण भरवायला सुरुवात करतो. तर दुसरीकडे अहिल्या पारूला शोधत असताना दामिनी त्या ठिकाणी येते आणि पारू आदित्यचा तो व्हिडिओ अहिल्याला दाखवते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.